जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण तुम्ही जर पीक विमा भरला असेल आणि तुमचा जर स्टेटस अप्रूव्ह झाला नसेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही। आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की पीक विम्याचं स्टेटस हे अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे आणि ते कसं चेक करायचं आहे। आपल्या मोबाईलवरती 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे, तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला जर आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ते स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचे आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना अर्थात PMFBY हे तुम्हाला नाव सर्च करायचं आहे आणि तिथे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर असा काही इंटरफेस तिथे ओपन झालेला दिसेल। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खूप सारे ऑप्शन तुमच्या समोर दिसतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता रिसिप्ट नंबर, ज्यावेळेस आपण पीक विमा भरलेला आहे त्याच्यावरती पावतीवरती डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल तिथं रिसिप्ट नंबर आहे। तो रिसिप्ट नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तो रिसिप्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे। रिसिप्ट नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चा आहे, तो कॅप्चा एकदा व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्या। तिथं आता मी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आता फिलअप करतो आणि याच्यामध्ये बघू शकता इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल चेक स्टेटस, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। आता या फॉर्म मध्ये तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन इथं बघू शकता सबमिटेड दाखवते आणि पेमेंट सक्सेसफुल दाखवते, परंतु ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग दाखवते। जर तुमचं असं पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। कारण हे जर पेंडिंग दाखवत असेल तर ते याच्यामध्ये तुम्हाला का पेंडिंग दाखवते, तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही हा पीक विमा भरलेला आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि हा प्रॉब्लेम त्यांना दाखवायचा आहे आणि असं पेंडिंग का येत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि तुम्हाला कंपनीचा जो टोल फ्री क्रमांक आहे, आपल्या पावतीवरती टोल फ्री क्रमांक असतो, त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तिथे आपला जो हे केलेला आपण पीक विमा भरलेला आहे त्याची तपशील आपल्याला तिथं सांगायची। आणि इथं बघू शकता खाली सुद्धा तुमचं राज्य, तुमचं गाव, तुम्ही केव्हा पीक विमा भरलाय आणि कोणत्या टायमाला भरलाय ते संपूर्ण माहिती तुम्हाला येते। आणि ज्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन याच्यामध्ये तुम्हाला स्टेटस अप्रूव्ह झालेलं दिसेल त्यावेळेस तुम्हाला पीक विमा भेटून जाणार आहे। आणि याच्या संदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं सुद्धा आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि आपल्या चॅनलवरती आपण सोलर संबंधित व्हिडिओ, त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल सोलर संबंधित तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू। आपण ऑलरेडी व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे योजना जी बघत असतो आपल्या चॅनलवरती। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा।